गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी आज घेऊन आलो आहे नवीन विषय आणि हा विषय म्हणजेच आपल्या सर्वांच्या जवळचा मिळता जुळता आणि सर्वांच्या आयुष्याचा एक भाग असणार आहे. तर चला आपण सुरू करूया. तर आजचा विषय लग्न विषय. पण लग्नामध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे. आता सर्वांना माहिती आहे लग्न म्हटलं की आपण किती खर्च करतो यावरती. मुलीकडच्यांना तर फार खर्च करावा लागतो ह्या गोष्टीसाठी, लग्नासाठी. लग्न म्हटलं की त्यामध्ये सगळं खाणं पिणं कपडा लत्ता दागिने ह्या गोष्टीवरती मुलींना फार खर्च करावा लागतो. हे झालं एक बाजू. आणि दुसरी बाजू काय, ज्यावेळी लग्न होऊन ती सासरी जाते त्यावेळी तिला खूप समस्यांना सामोरं जावं लागतं. पहिली गोष्ट, बऱ्याच मुलींच्या शिक्षणावरती खर्च केला जात नाही. का खर्च केला जात नाही? तर उद्या चालून हिचं लग्न आहे, तर लग्न करण्यासाठी पैसा साठवला पाहिजे. त्यामुळे शिक्षणावर खर्च न करता तिच्या लग्नासाठी बक्कळ पैसा साठवला जातो. कारण का, तर मुलगी आहे, मुलीचं चांगलं व्हायला पाहिजे, तर चांगलं होण्यासाठी तिचं लग्न चांगलं झालं पाहिजे ही एक मानसिकता असते. किंवा काही काही ठिकाणी हुंडा प्रथासुद्धा पाळली जाते. जरी आपण म्हणत असलो वरवर की हुंडा बंदी झाली किंवा हुंडा बंद झाला, आता कोणी देत नाही, पण चांगला वर शोधण्यासाठी आजही लपून छपून हुंडा प्रकरण चालतेच. आणि हुंडा हे प्रकरण गरिबांपेक्षा श्रीमंतांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. एक वेळ गरिबांकडं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसा नसतो, पण श्रीमंताकडे ह्या गोष्टी करण्यासाठी प्रचंड हे असतं. आणि ते त्याच माणसाची मुलगी करतात ज्याच्यापासून काहीतरी आर्थिक लाभ आहे. तर हा झाला एक बाजू. तर आपण वळणार आहेत आता अशाच एका विदारक सत्याकडे. मुलींच्या शिक्षणावरती कुठलाही खर्च केला जात नाही, त्यांचं लवकर लग्न केलं जातं. त्याचसोबत किंवा उशिरा जरी केलं तरी मग खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण काय होतं माहिती का, मुलींचं ज्यावेळी लग्न केलं जातं त्यावेळेस त्यांच्याकडे पुरेसं शिक्षण नसतं, त्या स्वतःच्या पायावरती उभ्या नसतात. कारण की त्यांना पूर्वी त्या वडिलांवरती अवलंबून होत्या आणि लग्न झाल्यावरती त्या नवऱ्यांवरती अवलंबून होतात आणि त्यांच्याकडे शिक्षणाची फार कमतरता असते. मग होतं काय की त्यांच्या शिक्षणावरती कुठलाही खर्च केलेला नसतो. मग लग्न वगैरे होतं त्यांचं आणि अचानकच काय होतं, अपघातामध्ये किंवा काहीतरी शारीरिक आजाराने तिचा पती मरतो. मग होतं काय, जे काही त्रास सहन करायला लागतो त्या मुलीला तो खूपच भयानक असतो. कारण पहिली गोष्ट म्हणजे तिच्याकडे शिक्षण नसते. बाहेर जर पडलं तर तिला पैसे कमवण्यासाठी किंवा रोजीरोटी कमवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. आणि कधी कधी काय होतं, तिला सासरून हाकलल्या जातं. कारण काय म्हटलं जातं, आमच्या मुलाला खाल्लं तरी ठेवायचं कशाला, आणि तिला तिथून तिच्या हक्कापासून वंचित राहावं लागतं. तिला हाकलून दिलं जातं. ना तिच्याकडे राहण्यासाठी कुठला सहारा असतो ना पैसा असतो. मग ऐन वेळेवर ती रस्त्यावर येते. ना ती आई वडिलांकडे जाऊ शकते, आई वडीलसुद्धा तिला स्वीकारायला तयार नसतात. ही रिअल सिच्युएशन आहे, रिअल सिच्युएशन. मुलीला ते घरात घ्यायला तयार नसतात आणि सासरवाले पण तिला सुखाने जगू देत नाही. आणि त्यासोबतच समाजसुद्धा त्यांना स्वीकारण्यासाठी तयार नसतो. समाज वखवकलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघतो आणि त्यांना त्रास देतो. तर हे सगळं जर नसेल व्हायचं तर मुलीच्या आईवडिलांनी मुलीला हुंडा नका देऊ, मुलीला एक वेळ चांगलं लग्न नका करू, पण तिच्या नावावरती काहीतरी अमाऊंट डिपॉझिट केली पाहिजे किंवा तिच्या नावे काही रक्कम गुंतवणूक केली पाहिजे की जेणेकरून उद्या काही अडचण आली तर तिला त्या समस्येमध्ये हा निधी वापरता येईल. असं काहीतरी केलं गेलं पाहिजे की जेणेकरून तिला ऐन वेळेवरती किंवा तिला आपण चांगलं शिक्षण
तिला चांगलं शिक्षण देऊन आपण सक्षम केलं पाहिजे, की जेणेकरून तिला फ्युचरमध्ये अशा समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. आणि हे खूप साध्या गोष्टी आहेत, याच्याकडं कुठलाच समाज लक्ष देत नाहीत. आणि आजकाल आपण बघतोय स्त्री सर्वात जास्त त्रास भोगते. याचं कारण पण एकच आहे, स्त्रीची मानसिकता. ती पण व्यवस्थितरित्या शिकत नाही. न शिकल्यामुळे टक्केवारीमध्ये तिचा अव्वल नंबर असतो, पण ते टक्केवारी आणि ते काहीच कामाला येत नाही पुढे चालू. ती कुणाचा तरी गुलाम बनून जाते आणि त्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं स्त्रियांनो आणि वडिलांनो, सजग व्हा आणि तुमचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा. कुणावरही कधीही विसंबून राहू नका. ठीक आहे, जेवढ्यापुरतं तेवढं ठीक आहे, पण तुम्ही योग्य प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे आणि स्वतः यश संपादन केलं पाहिजे. तरच तुम्ही ह्या खरतर जीवनाच्या प्रवासामध्ये टिकून राहू शकाल. नाहीतर मग एक वेळ अशी येईल की तुमचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसेल. मला वाटतं तुम्ही ह्या गोष्टीवरती विचार करा आणि ॲक्शन नक्कीच घ्या.